कशी आहे आईंची तब्येत? धनी या. अजून काही खरं नाही हो. आवाज सुनमुख बघावं म्हणते पण हो. माय बस घ्या. बरं आई, ती खेळणीवाली आली होती असं कळलं आम्हाला. ती समोर आली तर ओळखू शकाल तिला? अहो कसं ओळखणार? अहो तोंडाला पदर होता तिच्या. मी कोण आहे म्हणून विचारताना माझ्या डोळ्यात कसलासा अंगारा फेकला बघा तिनं. ते एकदम दिसायचंच बंद झालं. हो मला ढकलून देणार तेव्हा चांगल्या हातात आली होती बघा माझ्या. तिला अशी गरा फिरवली बघा जिंक्या धरून. पण काय करणार? काय दिसतच नव्हतं. मग कसं ओळखणार तिला? ठीक आहे, काहीच हरकत नाही. हे बघा आई, आता तुम्ही आराम करा. दादाजी, आई हे आमच्याकडून. अहो पण हे कशासाठी? मरणाच्या दारातून परत आलात तुम्ही. नवा जन्म झालाय तुमचा म्हणून देतोय. आणि तुम्ही बाजीच्या आई म्हणजे माझ्याही आईच आहात. अहो मग तुमच्या या भावाला लग्नाला तयार करा की जरा. माय बाजी अरे आईची माया आहे, ती बोलणारच. बघा की ह्याला काय कळतंय का? कळेल कळेल, वेळ आल्या की सगळ्या गोष्टी आपोआप होत. हे बघा, आता तुम्ही काही काळजी करू नका. आता फक्त आराम करा. येतो. बाजी लोहा आणि शेराच्या मृत्यूचा सूड उगवण्याचा प्रयत्न करते खेळणीवाली. सरदार खंडेराव दप्तरी आले होते. ही खेळणीवाली त्यांच्याही वाड्यावर गेली होती. खंडेराव सरदारांच्या वाड्यात? हो, त्यांचा मुलगा बाळाजी, बाळाजीरावांशी काहीतरी बोलत होती. सरदार खंडेरावांचे शिपाई तिला पकडायला गेले, पण अचानक कुठेतरी गायब झाल्यासारखे झाले आणि पुढचं कोणालाच काही माहिती नाही. पण बाळाजीरावांकडे काय काम असेल? कळेल आपल्याला लवकरच. बाजी, तू खेळणीवालीचा चेहरा नाही बघितला, आईने देखील नाही बघितला. बाळाजीरावांनी तिला पाहिलं असेल तर? बाजी, तसं असेल तर फारच उत्तम होईल आपल्यासाठी. पण यासाठी आधी त्यांची समक्ष भेट घ्यायला. जी. बाकी हिम्मतवान निघाल्या तुझ्या आई, आपल्या आई. काळजी घे त्यांची. येतो आम्ही. दादाजी, खेळणीवालीनं देवाचा चिंतामणी हार चोरण्याचा गुन्हा केलाच आहे. त्यापेक्षा बी मोठा गुन्हा केलाय. या बाजीच्या मायच्या जीवाशी खेळली, तिथंच संपली. आता फक्त बाळाजीरावांनी ओळखू द्या. मग बघा, जो बाजी तिचा सरकलम करणार म्हणजे करणारच.
मला तर वाटतं जादू टोना करणाऱ्याचलीच आहे ती खेळणीवाली, नाही तर बारक्या पोराला कशाला कोण फाशात वाटतंय. अहो आमचं एवढं खमकं शिपाई असताना कोणाच्या हातात नाही आली. भानामती अहो, पक्की भानामती, माझी तर पक्की खात्री आहे. पहिला आमच्या काही ध्यानात आलंच नाही, पण जेव्हा आम्ही खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा लगेच त्या खेळणीवालीला जेर बंद करायचा आदेश दिला. दिला का नाही? होय होय दिला. हे बरोबर नाही झालं खंडेरावजी. ज्या खेळणीवालीला पकडायला आम्ही जंग पछाडतोय ती अशी हातातून निसटतेच कशी? आता आम्ही काय मुद्दाम केलं वय? नाही, आम्ही मुद्दाम केलंय असं तुमचं म्हणणं आहे का? कोतवालजी, पुण्याच्या सुरक्षेची समधी जिम्मेदारी तुमच्याकडे आहे. उद्या आमच्या बाळाजीरावांना काही कमी जास्त झालं असतं म्हणजे काय चाललंय काय तुमचं या राज्यात? तुमच्या बाळाजीरावांकडे तिचं काय काम होतं? हा, ते विचारायचं राहिलंच बघा. बोलवा बोलवा तुमच्या बाळाजीरावांना. ऐ, अरे बाळाजीराव, अहो बाळाजीराव तर इकडे गेले, ते देवळात आमच्या यांच्या संकट आलं का कळवतो. तुम्हाला सांगतो, आम्ही स्वतः त्या खेळणीवालीला जेरबंद करून कोतवालीत हजर करणार होतो, पण आमच्या शिपायांच्या हात निसटली ती. काय रे? होय होय होय. म्हणजे ती खेळणीवाली तुमच्या शिपायांपेक्षा हुशार निघाली? हा, म्हणजे तसं नाही, पण ती खेळणीवाली हरणीपेक्षा चपळ निघाली असं यांचं म्हणणं आहे. हेच गेले होते धरायला. अरे होय होय होय. अरे बोला की. होय जी, धन्याचा हुकूम आला की आम्ही लगेच तिचा पाठलाग करायला गेलो. लई चपळ आहे ती, लपत होती. लय घामटा काढला पण शेवट पत्र हाती नाही आली ती. चेहरा पाहिलात का तिचा? नाही, पदर होता तोंडावर. पदर? अजून कोणी पाहिलं का तिला? फक्त आम्हीच होतो, आम्हीच पिछा करत होतो तिचा. हा, ते बावनखणीतला नाच्या त्यानं पण बघितलं बघा. त्यानंच तर आम्हाला ती कुठच्या दिशेला गेली ते सांगितलं होतं. बावनखणीतला नाचा? ते चंद्राबाईंकडे आहेत ना ते शबू, तीच बघा. दादाजी जी, बावनखणीतील शबू आणि चंद्राबाई यांना कोतवालीत हजर करा. आम्हाला चौकशी करायची त्यांची. जी धनी. आदा, त्या दिवशी सरदार खंडेरावचे शिपाई त्या खेळणीवालीचा पिछा करत होते तेव्हा तोही होतास म्हणे. खेळणीवाली नाही. खोटं बोल नकोस, पक्की खबर आहे आम्हास. हा, बघितलं, एका बाईला बघितलं होतं. मग आधी नाही का म्हणालास? तुम्ही खेळणीवाली म्हटलात म्हणून मी नाही म्हटलं, पण मी एका बाईला बघितलं होतं. मग कुठं लपवलीस तिला? मी कशाला लपू? माझ्या ओळखीची ना पाळखीची. तू तिथं काय करत होतास? मी रस्त्यानं जात होतो आणि ही पळापळी नजरेस पडली. आता आम्ही रस्त्यानं चालायचं बी नाही का? काय बाई संशय तरी. क्या हम पूछ सकते हैं ये सब क्या हो रहा है? या सगळ्या चौकशीचा अर्थ काय? तुमच्या वाड्यात लोहा सापडला. ही घटना खचितच चांगली नाही तुमच्यासाठी. हा, आमच्या मैफिलीचा सत्यानाश केला त्या लोहाने. जिथे आमची कला सादर होते तिथे रक्त सांडलं.
बहुत ही अशुभ हुआ। हा लोहा तुमच्या वाड्यात आलाच कसा? लपवून तर ठेवला नव्हता ना त्याला? लोहा पळालेला कैदी, हमने तो उसे देखा भी नहीं था। मग हा लोहा तुमच्या वाड्यात कसा? हमारी चौखट पर तो कोई भी दस्तक दे सकता है। तुमच्याच शिपायांनी चोख गस्त घातली नसावी। इल्जाम हम पर क्यों? वाड्यातून साथ असेल तर गस्तही चुकवता येते। आम्ही कशाला साथ देऊ अशा माणसांना? शेराची नी आपली चांगली ओळख। हा लोहा शेराचाच भाऊ। शेवटी ज्याचा दाम त्याचं काम हा उसूल आहे बावनखणीचा। शेराची नी आपली चांगली ओळख होती असं कळलं आम्हास। बावनखणीत दाम कलेचा घेतला जातो, पितुरीचा नाही। शेराचं बावनखणीतलं येणं जाणं कला होती की कारस्थान? हुजूर, शेरा बावनखणीत यायचा, पण आमची खास अशी पहचान नव्हती त्याच्याशी। एकदा दोनदा आला असेल, पण तेव्हा हाच तो शेरा हे आम्हाला माहिती नव्हतं हुजूर। आम्ही फक्त त्याला एक रसिक म्हणून ओळखत होतो। मग हा लोहाही रसिकच होता का? जी नहीं, वो पहली बार ही आया था बावनखणी में। मग या लोहाचे सगळे पहारे चुकून बावनखणीत येण्याचं प्रयोजनच काय? आता ते तर त्या लोहालाच विचारावं लागणार। आम्हाला खरंच काही माहित नाही सरकार। मग हिरा चोलीस ठेवण्याचं कारण? हेच, आम्ही लोहाला लपवलं असतं, आमची जान पहचान असती, तर हिराच्या जीवावर उठला नसता तो लोहा। वाटलं तर विचारा तुमच्या शिपायाला। चंद्राबाई, कलेच्या जोरावर अर्थार्जन करता तुम्ही, हरकत नाही, पण कुठली कटकारस्थानं केली तर याद राखा, पुण्याचा शत्रू तोच तुमचाही शत्रू आहे, ध्यानात असू द्या। जी, बाकी आपके सिपाही है बावनखणी पे नजर रखे हुए। बाजीचं म्हणत असाल तर तो आता कोतवालीत काम करत नाही, पण बाकी शिपायांचा पहारा असेलच। वाटल्यास परत बोलवूच आम्ही। जी झालं, आता गेलं तरी चालेल। धनी, बाईमोती हिमतीची बोलताना डगमगली नाही। आपलेच सरदार मानकरी वाहना जिजवतात तिच्या मैफिलीत। थोडा बहुत मुजोरपणा हा येणारच, नीट लक्ष ठेवा। थोडा जरी पुरावा हाती लागला तरी फरफटत आणा तिला कोतवालीत। मग सत्य कसं वदवायचंय पुरतं ठाऊक आहे आम्हास। स्त्री जात म्हणून थोडी हायगाय केली जाणार नाही। जी बाजी, तुझं आणि त्या चंद्राबाईचं काही वैर? जी नाही। वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तो लोहा जिवंत सापडला असता तर तुझ्यावरचा कलंक पुसता आला असता। त्या बाईच्या मुलीसाठी तू स्वतःला निर्दोष करायची संधी गमावून बसलास का? ते मी एखाद्याचा जीव धोक्यात असताना मी माझा विचार कसा करू? मी फक्त माझा सैनिक धर्म निभावला। माझं आपलं कुणी असतं तरी मी तेच केलं असतं। चले 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 चल चल। तुम्ही इथं? वाट बघते माझी? चिचोका तिथे चिचा पाडायला गेलाय, त्याची वाट बघते। तुम्ही नाही गेला, नाहीतर परत अजून चिडायचा। तुम्ही त्याचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नका। नाही हो, लहान आहे तो।
आई कशा आहेत? छब्बू मामा सांगत होता की त्या खेळणीवालीनं त्यांना पकडून, पण तुमच्या आईंना का मारावा वाटेल तिला? ती लोहाची आणि शेराची साथीदार, त्या दोघांनी बी मिस मारलं. सूट घ्यायचं असेल तिला, पण माझ्या माईला मध्ये आणून तिने लय मोठी चूक केली. तर जगाच्या पाठीवर कुठं बी लपू द्या, यो बाजी तिला हुडकून तिचं सर कलम करणार म्हणजे करणार. जाते कुठं? गावल लवकर. काय झालं? काही नाही, तुमच्या लग्नाची काळजी. मग काय बघून आलात का त्या पवळा? तुमची विगत माझ्या मायसारखीच झाली की काय? सांगा ना. माझ्या मायला नाही म्हणता नाही आलं म्हणून मी लग्नाला हो म्हणले. पण ती पवळा नाही. मग पवळापेक्षा भारी कोण असेल तर बघू म्हणलं. पवळापेक्षा भारी कोण? पवळापेक्षा भारी चला येऊ काय? परिसेटकडे जायला उशीर होईल. पवळापेक्षा हिराच भारी. हिरा, घरभर हुडकलं तुला, तू इथं येऊन बसली हवं. एकतर आदित्य लोहा आपल्या बावनखणीत तुझ्या जीवावर उठला आणि वरनं कोतवालीची चौकशी. बडी बी लई खवळली आहे बघ. चल लवकर घरी. छबू मामा, शिलेदारांनी लोहाला सोडलं म्हणून त्यांच्यावर फितुरीचा आळ आला होता. आता त्यांनीच लोहाला मारलं तर त्यांच्यावरचा आळही जायला पाहिजे ना. जवळ ती खेळणीवाली सापडत नाही त्यावर त्यांच्यावरचा फितुरीचा आळ जाणार नाही बघ. तू लई विचार करते बाबा. चल, तुझ्या वाहनात तयार झाल्यात का नाही ते बघून येऊ. हे रे, आपण जशाच्या तशा वाहनं तयार करून घेतोय खरं, पण त्या खंडेराव सरदाराच्या घराकडे निसटलेल्या तुझ्या वाहनं कोतवाल्यांच्या हाती लागले तर ग. त्या वाहनांचं काही नाही छबू मामा, पण त्या खंडेराव सरदारांच्या मुलानं मला बघितलंय. त्यानं जर ओळखलं तर मला. आता जोवर चिंतामणी हार मिळत नाही आणि शिलेदारांवरचा आळ मिटत नाही तोवर मला कोतवालीत नाही जायचंय छबू मामा. नाही जाणार तू. चिंतामणी हार सापडल्यावर पण नाही जाणार तू. आणि त्या खंडेराव सरदाराच्या पोराचं डोक्यातनं काढून टाक. काय सांगणार नाही, येडपट आहे ती.